भाई आपण ताकद आणि अपक्ष निवडून आलेला काय काय नाही, जनतेचा आशीर्वाद आहे, जनतेचं प्रेम आहे. काम करणार अपक्ष नाही, सध्या आता अपक्ष निवडून आलोय. खरं म्हणजे नेते आमचे शरददादाच आहे. आम्ही अपक्षाचंच काम केलंय, आम्ही कोणत्या पक्षाचं काम आमदारकीला केलं नव्हतं. आता विषय असा आहे, प्रभागामध्ये ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या प्रभागातल्या लोकांना विचारात घेऊन पुढची दिशा काय ठरवायची त्यानुसार आम्ही पुढे जातो. काय समजा आभार मानाल सगळ्या मतदारांचे? सगळ्या मतदारांचे काय, त्यांनी मतदानाच्या रूपात मतदान केलं, त्यांचे खूप कोटी कोटी आभार. 24 तास आणि 5 वर्ष नाही, पुढचे 25 वर्ष सुद्धा रिजवान पटेल आपली सेवा करायला तयार आहे, एवढे शब्द देतो. काय नियोजन आहे विकासाचं? आम्ही एक 8 दिवसात 1.5 कोटीचं आम्ही विकास कामांचं मंजुरी आणलेली आहे आमदार समाजाच्या फंडातून. त्याच्या आम्ही पुढच्या हप्त्यामध्ये जाहीर करणार आहे. काय नाही, मित्रपरिवार म्हणजे माझा जो लोक मित्र मंत्री असेल, परत शहराच्या बाहेरचे पण लोक आहेत, जसं जुबेरबाई असतील, परत माझे कुटुंबाचे भाजी नातेवाईक असतील, या सगळ्या लोकांनी, मित्रपरिवारांनी आणि प्रभागातल्या लोकांनी जी काय ताकद लावली त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. काय शुभेच्छा द्याल? सध्या परिस्थिती अशी आहे की बिगर अपक्ष निवडून येणे सोपं नाही. जुन्नर नगर परिषदेमध्ये मला अभिनंदन करायचं या सगळ्या युवकांचं की ज्यांनी या ठिकाणी या सर्वसामान्य माणसावरती विश्वास ठेवला. मागच्या वेळेस ज्याला डावललं, यावर्षी त्यांनी स्वतःला साबित करण्यासाठी सर्व मित्रपरिवाराची फळी तयार केली आणि सगळ्या मित्रपरिवाराच्या जीवावरती या ठिकाणी ही निवडणूक लढवली. हा खऱ्या अर्थाने हा जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाण्याची ताकद या माणसामध्ये आहे. आणि हे आमचे जवळचे मित्र आहेत, सर्व मित्रपरिवार. इथं मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करत, फक्त यांचं अभिनंदन करणार नाही की या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. यांच्या सगळ्यांच्या कष्टाने बाहेरचं मतदान असेल, इथलं मतदान असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या विचाराशी जुळून आणि सगळ्यांबरोबर जाऊन अपक्ष निवडून आले. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जुन्नर नगर परिषदेमध्ये सगळ्या प्रभागामध्ये या एका प्रभागामध्ये ते आता नाही आहेत, आता संपूर्ण जुन्नरमध्ये त्यांचं काम या ठिकाणी बोलणार आहे. जो निधी लागेल, अल्पसंख्याक आयोगाचा असेल, पीडीसीचा असेल, कोणताही जो फंड असेल तो सर्व फंड आणायची जबाबदारी आता या रिजवान भाईवरती आले. याच्या आधी सुद्धा त्यांनी बरीच कागद रंगवलेले आहे. छोट्या छोट्या ज्या समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटीची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे आणि गटारीची समस्या आहे, ह्या सगळ्या समस्यावरती तोडगा काढण्यासाठी रिजवान भाई आपलं म्हणणं या ठिकाणी आपल्या नगर परिषदेमध्ये मांडतील आणि 100% नगर परिषदेमध्ये आपल्या समाजासाठी, सगळ्या समाजासाठी चांगलं काम करतील, एवढंच मला त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या मार्फत सगळ्या युवकांचं, सगळ्यांनी ज्यांनी यांना सहकार्य केलं, आतून बाहेरून जे सहकार्य केलं, सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि असंच प्रेम या पुढे या ठिकाणी तुम्ही ठेवा. येणाऱ्या काळासाठी मी सगळ्या उमेदवारांना, आमच्या रिजवान भाईला मी शुभेच्छा देतो. खास करून आमच्या मंत्री साहेबांना शुभेच्छा देतो की ज्यांनी या ठिकाणी शरदादाला सोडून अपक्ष माणसाच्या मागे उभे राहिले. दादाला सोडून काही हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे एकत्र येऊ आणि चांगलं काम करू. वार्डाचा विकास झाला पाहिजे, आपल्या सर्वसामान्य युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, व्यसनाधीन जी मुलं आहेत ती त्याच्यातून दूर गेली पाहिजे, एवढंच या ठिकाणी आपला मोठं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तेच काम करणार आहोत.